आपली शेती सुद्धा तेवढेच हेरिटेज आहे. आपली शेती सुद्धा 5000 वर्षापूर्वीच हेरिटेज आहे. ती शेती अशी साधी सुद्धा नाही. ज्याला सातबारा नाही त्याच्या नावावर त्याला विचारा सातबाऱ्याची किंमत काय आहे. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या प्रत्येक शेतामधल्या प्रत्येक झाडाचा अभिमान असला पाहिजे. तुमच्या शेतामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला जर अभिमान असेल आणि तो अभिमान तुमच्या चेहऱ्यावरती दिसून तुम्ही आलेल्या पर्यटकांना त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे. तुमच्या फॅमिलीचा हिस्ट्री अशी चांगली छानपैकी आहे. त्याला काय आपण फॅमिली ट्री वंशावळ लावा. तुमचे पंजोबा कोण होते, आजोबा कोण होते, आजी कोण होते, काय करत होते. फक्त राजा महाराजांचीच वंशावळ पाहिजे का? तुमची असायला पाहिजे की नाही. आणि म्हणून आलेल्या पर्यटकांना तुमचे वंशावळ दाखवा. आम्ही 4थी पिढी 5वी पिढी आता शेती करतोय. शेतीचं महत्व पाठवून द्या. आणि म्हणून मग असं सांगितलं की संध्याकाळी 5 वाजता त्या पर्यटकाने तुमच्या पाठीवरती शबासकीचा हात टाकला तरच तुम्हाला तुमच्या असलेल्या शेतीमधून ज्या गोष्टी ज्या पाहिजेत, ज्याला आपण हृदय भरून येत असं म्हणतो, तरच ते झालं तरच तुम्हाला तो पुढचा पर्यटक पाठवणार. मित्रांनो, 18-19 वर्ष झालं आम्ही पर्यटन करतोय. मलाही अजून विषय बऱ्यापैकी समजलेला नाही. आणि म्हणून 1 तासात 2 तासात हा विषय समजणार नाही. तुम्ही काय म्हणतो आपण त्याला, वेबसाईट आपली आहे agritourism.in. ती वेबसाईट घ्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक आहे ॲग्रिटुरिझमचं. माझंही फेसबुक आहे पांडुरंग तावरे म्हणून. इंस्टाग्राम आहे, ट्विटर हँडल आहे, यूट्यूब चॅनल्स आहेत. यूट्यूबवरती बरेच व्हिडिओ आहेत पांडुरंग तावरे म्हणून, तुम्ही सर्च करा. माझा मोबाईल नंबरही घ्या. तुम्हाला समजा तुम्हाला पर्यटन करायचं असेल, तुमच्या मित्रांना करायचं असेल, नातेवाईकांना करायचं असेल, माझा नंबरही तुमच्याकडे ठेवा. 9822090005 9822090005. आणि अशाच यशोगाथा आपल्या नागपूरमध्ये आहेत. मी पंकजींना विनंती करतो की आपल्या ह्या सगळ्या यशोगाथा ज्या आहेत यांना तुम्ही वरती बोलवावं. त्याचं कृषी पर्यटन धोरण येणार आहे. त्या धोरण कमिटीचाही मी सदस्य आहे. त्या धोरण कमिटीमध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. आता महाराष्ट्र शासनाची जी योजना आहे, जे आपलं धोरण आहे, त्याच्यामध्ये 8 खोल्यापर्यंत ज्या शेतकऱ्यांना जर 8 खोल्या बांधायच्या असतील तर त्यांना येणे करायची गरज नाही. अकृषक परवाना घ्यायची गरज नाही. टाउन प्लॅनिंगची परमिशन घ्यायची गरज नाही. 8 खोल्यांपर्यंत तुम्ही तुमच्या पर्यटन केंद्रावरती बांधू शकता. 8 खोल्यांच्या अनुषंगाने मग भोजनगृह असेल, त्याच्यानंतर किचन असेल, तुमचं स्वयंपाकघर असेल. पार्किंग खूप महत्वाचं आहे. सगळ्यात अगोदर ज्या वेळेला आपण पर्यटन केंद्र उभा करतो त्यावेळेला 3-4 गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे तुमच्या शेतापर्यंत जाण्या येण्यासाठी एक 50 सीटरची बस जाऊ येऊ शकते असा रस्ता असायला पाहिजे. समजा 50 लोक तुमच्याकडे जर पर्यटक आले तर ते गाडी 1 किलोमीटर लावून तुमच्याकडे चालत येणार नाही. तो आणखीन एक मुद्दा होऊ शकतो की त्यांना तिथून ट्रॅक्टरमध्ये आणा किंवा बैलगाडीमध्ये आणा, असंही होईल ते. पण ते थोडंसं काय म्हणतो आपण त्याला, लॉजिकल किंवा फिजिबल नाही दरवेळेला. तर येण्या जाण्यासाठी रस्ता असायला पाहिजे. शेती तुमची फलती फुलती पाहिजे. नवीन प्रयोग तुमच्या त्या ठिकाणी पाहिजे. जसं डॉक्टरने आता डेन्स प्लांटेशन केले आंब्याचं. म्हणजे 1 एकरामध्ये साधारण किती 1100 झाडं किती लावली तुम्ही? 1100 झाडं आंब्याची लावलेली आहेत. तर असं काहीतरी नवीन तुमच्या शेतामध्ये लोकांना दाखवण्यासारखं काहीतरी असावं. एक पार्किंग एरिया खूप महत्वाचा आहे. आलेल्या लोकांना पार्किंगच्या गाड्या लावण्यासाठी जागा असायला पाहिजे. कारण शहरातल्या माणसाचा त्या गाडीमध्ये अर्धा जीव अडकलेला असतो. आणि मग ती पार्किंग व्यवस्थित नाही झालं तर तो दिवसभर एन्जॉय करत नाही. आणि म्हणून पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित करा. जर तुम्ही कवर्ड पार्किंग असेल, समजा आपलं ग्रीन हाऊसची नेट वगैरे असते, त्याचं जरी पार्किंग केलं तरी चालेल. कुठल्याही महागाच्या गोष्टी करत बसू नका. कुठल्याही जास्त इन्व्हेस्टमेंट करू नका. कारण आपण कृषी पर्यटन ह्याच्यासाठी चालू करतोय की संध्याकाळी छान झोप लागावी. अन्यथा मग तुम्ही बँकेचं लोन घेऊन कर्ज काढून ह्या सगळ्या गोष्टी जर करत बसला तर मग संध्याकाळी जी झोप लागायची ती झोप लागत नाही. कुठलाही व्यवसाय आपण म्हणतो की अंथरूण पाय काय बघून पाय पसरावे, तर ऍक्च्युली तसंच आहे ते. किती लोक म्हणत असली की मोठा व्यवसाय व्हा, मोठा उद्योगपती व्हा, बँकेचं कर्ज घ्या. मी त्यातून गेलेलो आहे म्हणून तुम्हाला मी काळजीपूर्वक सांगतो की जेवढ्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत आता, कृषी पर्यटन म्हणजे
आजोबांनी लावलेल्या आंब्याचं नातवांनी फळ खाणं आहे. तुम्ही आत्ताच जर आंबा लावला लगेच मला 2 दिवसात आंबा खायचा आहे, तसं होणार नाही. आता त्या डेन्स फॉरेस्ट म्हणा, कलमी आंबे सोडून द्या, 1-2 वर्ष होतात. पण आपल्याकडे म्हण आहे की बाबा आंबे आजोबाने लावायचे आणि फळ नातवांनी खायचं असतं. कृषी पर्यटन हा लॉंग टर्मचा विषय आहे, शॉर्ट टर्मचा विषय नाही. तुम्ही लगेच हळकोंड लावलं की पिवळं होणार नाही. कृषी पर्यटन हा लॉंग टर्मचा विषय. जसं डॉक्टरची प्रॅक्टिस असते, जसं वकिलांची प्रॅक्टिस असते, हळूहळू ते वाढत जाणार आहे. यावर्षी एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे जर 5 एकर शेती असेल, 5 एकरामधून तुमचं आता सध्याचं उत्पन्न काय आहे हे ध्यानात घ्या. तुमचं आता 5 एकर शेती आहे, या 5 एकरामधून तुमचं आता उत्पन्न काय आहे हे लक्षात घ्या. आणि मग पर्यटनाची जोड दिल्यानंतर तेवढंच उत्पन्न जर तुम्हाला मिळालं तर तुमचं उत्पन्न दुप्पट होणार आहे. तुम्हाला एका दिवसात तुम्ही विठ्ठल कामत होणार नाही, हे अगोदर गृहीत धरून घ्या. हळूहळू कुठल्याही गोष्टी सावकाशाने वाढवा. आत्ताच्या जगामध्ये बिग इज नॉट ब्युटिफुल, स्मॉल इज ब्युटिफुल. स्मॉल इज ऑलवेज ब्युटिफुल. लक्षात ठेवा, स्मॉल आपल्याला ते काय म्हणतो आपण त्याला मॅनेजमेंट करायलाही सोपं आहे आणि सगळ्याच गोष्टी सोप्या होतात. तुमच्याकडे समजा आठवड्याला 20-25 पर्यटक आले, 25 पर्यटकांना 1,000 रुपये तुम्ही लावले, आठवड्याला 25,000 रुपये झाले. महिन्याकाठी तुम्हाला 1,00,000 रुपये होतील. खर्च वाचत जाता 50,000 रुपये. कोटवाले 50,000 रुपये महिन्याला मिळाले, पास झाले का तुम्हाला? ब्लेझरवाले शेतामधनं तुमच्या 50,000 रुपये महिन्याला मिळाले आत्ता, तुमच्या वयाला आत्ता, तर चालतील का? बहुत पुष्कळ झाले 50,000 रुपये आता. पण त्यांची बायका पोरं वगैरे होते तसं वाढत ते इन्कम. पण आता तरी तेवढं काय, ते एक आहे. 8 खोल्यांपर्यंत कुठल्याही तुम्हाला परवानगीची गरज नाही. आता महाराष्ट्र शासनाने 5वी ते 10वी पर्यंतच्या सहली कृषी पर्यटन केंद्रावरती कंपल्सरी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुमचं पर्यटन केंद्र आपल्याला 2-3 वेगळ्या पद्धतीनं चालू ठेवता येईल. एक, जर तुम्हाला शैक्षणिक सहली करायच्या असतील, अत्यंत चांगला पर्याय आहे. फक्त शैक्षणिक सहली करा. शाळेमध्ये जाऊन तुमचं पॅम्पलेट द्या, ब्रोशर द्या, मुख्याध्यापकांना भेटा, प्रिन्सिपलला भेटा आणि फक्त शाळेच्या सहली तुम्ही करा. सकाळी 9 वाजता मुलं येतील, 3-4 वाजता मुलं परत जातील. तुम्हाला त्यांना शेती दाखवायची, माती दाखवा, पिकं दाखवा, इरिगेशनच्या मेथड्स दाखवा. अशा वेगळ्या गोष्टी तुम्हाला त्या मुलांना दाखवायच्या आहेत. दॅट इज बेस्ट ऑप्शन. दुसरं आहे ग्रुप टूर्स. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल रोटरी असोसिएशन, लायन्स क्लब, डॉक्टर्स असोसिएशन, ॲडव्होकेट्स असोसिएशन, असे 50-60 लोक येतात त्याच्या ग्रुप टूरसाठी. आणि दुसरं आहे फॅमिली टूरसाठी. कुटुंब येणार, कुटुंब येण्यामधून तुम्हाला फॅमिली टूर्स करता येऊ शकतात. तर तुमच्याकडे जर USP काय असेल तरच तुमचं पर्यटन केंद्र चालणार आहे. अन्यथा प्रत्येक शेतकऱ्याने ठरवलंच आहे किंवा मला काय करायचं ॲग्री टुरिझम मध्ये, तुमच्याकडे सेम, त्यांच्याकडे सेम, यांच्याकडे सेम, माझ्याकडे सेम, तर तो जाणार नाही. आणि शक्यतो पर्यटन केंद्र उभा करत असताना तुमच्या गावाची संस्कृती समजून घ्या. नाहीतर मग नागपूरमध्ये तुम्हाला पर्यटन केंद्र करायचंय, तुम्ही जाणार कोकणामध्ये, तिथनं चिऱ्याचा दगड पार्सल घेऊन येणार आणि मग कोकणामध्ये चिऱ्याची घरं बांधणार, नागपूरमध्ये चिऱ्याची घरं बांधणार. असं करू नका. चिऱ्याची घरं बघायची असतील तर तो कोकणात जाईल, नागपूरला कशाला येईल? आणि म्हणून तुमच्या पंचक्रोशी मधली घरं कशी आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. ती कशी कौलाची आहेत, कुठल्या कौलाची आहेत, त्याचा उतार कुठल्या बाजूला आहे, काय कुठल्या बाजूला आहे. कारण आपल्यापेक्षा आपले पूर्वज किंवा आपले आजोबा पंजोबा हुशार होते. आता आपल्याकडे फक्त इन्फॉर्मेशन आहे, नॉलेज नाही. इन्फॉर्मेशन मधला आणि नॉलेज मधला फरक जाणून घ्या. कारण तो त्यांच्याकडे अनुभव होता, म्हणून त्या पद्धतीने त्यांनी घरं बांधलेली आहे. तशा पद्धतीच्या घरामध्ये राहण्यासाठी पर्यटक आसुसलेला आहे. लंडन मधल्या एसीची हवा, रिसॉर्ट मधल्या एसीची हवा आणि ताडोब्यातल्या रिसॉर्ट मधल्या एसीची हवा एकच आहे. एसीची हवा बदलत नाही. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं की प्रत्येक मातीचा, शेतीचा सुगंध वेगळा आहे. तो सुगंध ओरिजिनॅलिटी तुमच्याकडे ठेवा आणि USP असेल तरच तुमच्याकडे पर्यटक येणार आहे. शेतामध्ये त्याला काम करायला भाग पडा. त्याला शेतीमध्ये काम करण्यासाठीच तो आलेला आहे. चिखलात त्याला खेळू द्या. डॉक्टर मंडळींनी, वकील मंडळींनी तिथल्या शहरामधल्या राहणाऱ्या, म्हणजे याला आपण सेक्शन 1 किंवा क्लास 1 म्हणतो, अशा मुलांनी 20-20 वर्ष, 30-30 वर्ष त्याच्या पायाला माती लागलेली नाही.
मुंबईमधली एक पिढी गेलेली आहे, त्याला लाईट गेलेली माहित नाही आणि त्याच्यामुळे आकाशातले तारे दिसत नाहीत. म्हणजे माझ्या शेतावर शाळेला म्हणजे नामांकित शाळा आहे मुंबईची, आणि तिथं आल्यानंतर तर पळशीला 10 तास लाईट नसते आमच्याकडे. आमच्या शेतावर 10 तास लाईट नाही मिनिमम. आणि मग संध्याकाळी ते 6 वाजता आले आणि 1 तास लाईट होती 7 वाजेपर्यंत. 7 वाजता गेली, दुसऱ्या दिवशी 7 वाजता येणार होते. आणि ती ओरडा लागली ओरडायला, आणि ओरडा लागल्यानंतर त्यांच्याच एका पोराला त्यांनी बघितलं वर आकाशात. मी म्हणतात मला वाटलं की अंधारामुळे ओरडतात ते. मी त्यांना विचारलं का ओरडतात ते? अहो ते म्हणले पहिल्यांदा बघितले म्हणले आम्ही असल्या चांदण्या पहिल्यांदा बघितल्या म्हणून ओरडायला लागले. माझ्याकडे ज्या रूम आहेत ह्या न्हाणीघर, आपलं पूर्वी आजोबांच्या वगैरे कशी न्हाणी असायची, आपल्या घरामध्ये न्हाणी असायची की नाही, बाथरूम नसायचं, बाथरूम क्लोज असतं, न्हाणी ओपन असते, 4 भिंताने ओपन. माझ्या पर्यटन केंद्रामध्ये ओपन आहे, आंघोळीसाठी बाथरूमसाठी असं ओपन आहे, हवाच हवा, पाऊस वगैरे सगळं ऊन किती खा. आणि मग ते मुंबईच्या वगैरे कॉलेजच्या सगळ्या मुलं येतात तेव्हा त्यांनी म्हणजे आश्चर्यच व्यक्त करतात की बाबा हे असं ओपन टॉयलेट कसं असतं. कारण माझ्या पर्यटन केंद्राला जवळ 1 किलोमीटर कुठंच वस्ती नाही, सगळं शेतात असल्यामुळे. तर हा अनुभव घेण्यासाठी लोक येणार आहेत. हा अनुभव दिला तुम्ही पर्यटकांना तरच येणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या, छोट्या छोट्या, कारण आता छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आनंद जास्त लोकांना पाहिजे. पैसे देऊन आनंद आता मिळत नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद द्या. छानपैकी एखादी पुस्तकाची लायब्ररी तुमच्या पर्यटन केंद्रावरती ठेवा. नसलेली त्यांनी पुस्तकं कधी असली वाचलेली नाहीत, म्हणजे आपल्या गावरान कथा, शंकर पाटील म्हणा, यादव म्हणा, आपल्या ग्रामीण कथा. शहरातल्या माणसाला कुठं ग्रामीण कथा माहित नाही. इतिहासाची काही पुस्तकं ठेवा. तुमच्या पंचक्रोशीमध्ये झालेला इतिहास काय असेल, भौगोलिक काय वारसा असेल, नैसर्गिक काय वारसा असेल, हा तुम्ही जतन म्हणजे तुम्ही लिहून ठेवा. कुठेतरी छानपैकी असं एक 15, 16, 20 पानाचं पुस्तक तयार करा. किंवा इथून 10 किलोमीटरवरती असं एक देवस्थान आहे, इथून असं आहे, हे आहे. तुम्हाला जायला पाहिजे असेल ऑप्शनल टूर आपण करू शकतो. कारण आलेल्या पर्यटकांना, जसं मी तुम्हाला मगाशी EEEचा फॉर्म्युला सांगितला, एक्सप्लोर, एक्सपिरियन्स अँड एनरिचमेंट. एनरिचमेंट खूप अनुभूती त्याला आपल्या फार्मवरती मिळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही समजा काय इथलं नागपूरचं आपलं खाण्याचा पदार्थ कुठले फेमस आहेत ते नाही, आपल्या शेतामध्ये किंवा घरी आपण करतो तेच. आणखीन काय काय असा कुठला पदार्थ असेल समजा तुमच्याकडे, तर तो त्या पदार्थाचा रेसिपी दुपारी जेवण झाल्यानंतर रेसिपी लिहून ठेवा कुठेतरी. आणि त्या रेसिपीच्या झेरॉक्स जर कोणाला वाटलं किंवा हे छान झालेलं आहे, तुम्हाला अशा पद्धतीनं बनवता येईल, हा रेसिपी त्यांना तुम्ही लिहून द्या. इनफॅक्ट आता आम्ही ज्यावेळेला कंबोडियाला गेलो होतो, कंबोडियाच्या एका पर्यटन केंद्रावरती ज्यावेळेला आम्ही गेलो, सिएम रीप नावाचं एक गाव आहे, शहर आहे, म्हणजे नानफिन त्यांचं राजधानी कंबोडियाची. आणि सिएम रीप जसं मुंबई आणि औरंगाबाद, त्या सिएम रीप मध्ये युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट काय आहे तर मित्रांनो, ते आहे विष्णूचं मंदिर. म्हणजे 108 मीटर बाय 108 मीटर, मीटर म्हणतो मी, फूट म्हणत नाही, 108 मीटर बाय 108 मीटरचं मंदिर आहे. आणि त्या गावामध्ये एक पर्यटन केंद्र आहे, कृषी पर्यटन केंद्र. तर त्यांनी आम्ही गेल्यानंतर काय केलं असेल, 3,500 रुपये त्याची फी. किती? 3 तासाची 3 hours टूर, 3,500 रुपये. मग त्यांनी आम्ही गेल्या आमच्या हातात त्यांनी तांदळाची पिशवी दिली 2-2 किलोची, आणि आम्ही गावात गेलो. आणि मग गावात गेल्यानंतर एक शाळा आणि गरीब वस्ती होती. आणि मग त्या 2-2 किलोच्या थैल्या आम्हाला असं वाटलं की ह्या घरात मला द्यायची आहे, तुम्हाला वाटलं दुसऱ्या घरात द्यायची आहे. तर असे आम्ही साधारण 20 पर्यटक होतो. त्या पर्यटकांनी त्या थैल्या त्या प्रत्येक घरामध्ये नेऊन दिल्या आणि ते त्यांचं डोनेशन त्या घरांसाठी. आम्ही परत आलो. परत आल्यानंतर असे 10 टेबल लावले होते. असे प्रत्येक टेबलला एक पर्यटक उभा केला होता. स्टोव होता. स्टोव झाल्यानंतर त्याच्या बाजूला सगळं लागणारं रेसिपीचं साहित्य होतं, बटाटा, कांदा, लसूण, असं जे काय तेल वगैरे सगळं. मग तो इन्स्ट्रक्शन द्यायचा, ओके नाव स्टार्ट द स्टोव. आम्ही लगेच स्टोव चालू केला. मग स्टोव चालू केला की मला आता कट द पटॅटोज, कट द ऑनियन. आम्ही सगळं टाकून तर मला आता तेल टाका, मोहरी टाका, ते सगळं टाकलं आम्ही. बटाटा केला तयार, रस्याचा बटाटा केला. त्यांनी असं वेगळे 20 लोकांनी केला. भात ऑलरेडी त्यांनी रेडीमेड करून ठेवला होता. आणि मग तिथं डायनिंग हॉल, आपापला गेलेला बटाटा घेऊन त्या टेबलवरती जायचं,
त्यांनी तो भात दिलेला असतो, तो भात आणि बटाटा खायचा. आता साहजिकच आहे, यांची माझी ओळख झाली ते टूर करताना. मी त्यांना म्हणणारच, अहो महाजन सर, माझा बटाटा कसा झाला बघा. ते म्हणणार, तुमचा बटाटा कसा झाला बघा. जेवण आम्हीच तयार केलं, जेवढं सगळं आम्ही तिथं फिरलो, 3,500 रुपये दिले आणि शेवटी आम्हाला आनंद जर काय मिळाला असेल तर मला बटाटा करायला यायला लागला. आनंद काय, अनुभूती. घरी बायको बटाटा काप म्हणलं तरी बटाट्याचा ब सुद्धा आपण करत नाही, पण इथं स्वतः केला तयार. म्हणजे तुम्हीच पैसे दिले, तुम्हीच एक्सपिरियन्स घेतलाय आणि तुम्हीच अनुभूती घेतलेली आहे. असे कितीतरी गोष्टी आहेत, कितीतरी गोष्टी आहेत. आमच्याकडे सगुणाबाग नेरळला भडसावळे काका आहेत. म्हशीवर बसायचे 50 रुपये घेतात, म्हशीवर बसायला 50 रुपये घेतात. पाण्यात म्हशी गेल्या की 50 रुपये द्या. जसं मी मग सांगितलं, गोटा आमच्याकडे रंगवायचे आम्ही पैसेच घेतो ना. गोधड्या आमच्याकडे महिला, आम्ही काय करतो, पुण्यामध्ये एक संस्था आहे गुडविल इंडिया नावाची. ते काय करतात, श्रीमंतांना आवाहन करतात की तुमच्याकडे असलेले शिल्लक कपडे आम्हाला द्या. आणि मग ते कपडे आम्ही गोळा करतो, ते इस्त्री वगैरे करून ते कपडे छानपैकी तयार केल्यानंतर आम्ही त्या गरिबांच्या घरी वाटतो. एक कपडा 30 रुपयाला. राहिलेल्या चिंध्या आम्ही बारामतीला घेऊन जातो. आणि गावामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही गोधड्या, महिलांकडून गोधड्या शिवून देतो. प्रत्येक गोधडीच्या त्या महिलेला 700 रुपये मिळतात आणि तीच गोधडी आम्ही पर्यटकांना 2,700 रुपयाला विकतो. चिंध्या आम्हाला फ्री मिळतात, फक्त आणायचा खर्च. महिलेला आमचे 700 रुपये मिळाले. गावात उन्हाळ्यात तसंही काम नसतं, 7 दिवस पाऊस पडतो. उन्हाळ्यात आमच्या बायकांकडे काय काम नसतं, मग त्यांच्याकडे उन्हाळ्यातून आम्ही कुरड्या, पापड, सांडगे, लोणचं, चटण्या हे सगळं करून तयार करून घेतो आणि ते आम्ही विक्रीसाठी उपलब्ध करतो. म्हणजे जर तुमचं पर्यटन केंद्रामुळे जर गावातल्या लोकांना रोजगार मिळाला नाही तर त्याचा काय फायदा आहे? तुमच्या पर्यटन केंद्रामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही. मी बैलगाडी घेऊ शकतो, मी जर आज 30 एकर पर्यटन केंद्र चालवतोय तर मी बैलगाडी आणि बैल पण घेऊ शकतो, पण त्याचा मला फायदा होईल, माझ्या बाजूच्या शेतकऱ्याला होणार नाही. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला पर्यटक येतात त्यावेळेला आम्ही बाजूच्या शेतकऱ्यांची बैलगाडी आणि बैल बोलवतो. बाजूच्या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर बोलवतो, त्या ट्रॅक्टरला 500 रुपये शिवार पेले गेले की 500 रुपये मिळतात, त्या शेतकऱ्याला 450 रुपये मिळतात बैलगाडीचे. ज्या ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या त्या वेळेला बाजूच्या शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे, गावातल्या लोकांना फायदा झाला पाहिजे. कारण आपल्या गावामध्ये काय होतं की, एक उदाहरण मी सांगतो, माझ्यापासून किंवा माझ्या टुरिझम पासून जर गावाला फायदा झाला नाही तर माझं मोरगाव पासून साधारण 10 किलोमीटर अंतरावरती पर्यटन केंद्र आहे, मध्ये कुठेही बोर्ड नाही. मला बरेच लोक म्हणले की तुम्ही सायनेजेस लावा, बोर्ड लावा, तिथून 2 किलोमीटर, तिथून वळा. मी मोरगाव सोडल्यानंतर किंबहुना पुण्यापासून माझ्या शेतापर्यंत येईपर्यंत कुठेही बोर्ड नाही. याचं कारण काय असेल? एक तर तुम्हाला त्या गुगलनी बाई फुकट दिलेली आहे, ती सांगते तुम्हाला तिकडे वळा. एक तर आहे का ते गुगल लावला की ती बाई सांगते तुम्हाला. दुसरं म्हणजे काय की तुमचे विचारपूस करण्याची वृत्तीच गेलेली आहे. तुम्ही पुण्यापासून शेतापर्यंत येईपर्यंत काच खालीच करत नाही. तुम्ही गावातल्या लोकांना विचारा तरी कमीत कमी, तावरांचं फार्म कुठे आहे, तासाचं कृषी पर्यटन आहे का, कसं चाललंय, बरे का अण्णा, बरे का तात्या. ते शहरातनं शेतापर्यंत येईपर्यंत काचच खाली नसते. तुम्ही विचारा तरी कमीत कमी कुठे जायचं बाबा, कसं जायचं. आता विचार करा, त्या आजूबाजूच्या गावाच्या लोकांना जर पर्यटन केंद्रामुळे फायदा झाला नसेल तर एखाद्याने विचारलं, पांडुरंग तावऱ्यांचा फार्म कुठे आहे, इकडे 1 किलोमीटर असेल तर ते म्हणजे जावा तिकडे, 5 किलोमीटर तिकडे, असं जावा. काय म्हणतील, 5 किलोमीटर तिकडे जावा. आणि आपलं शेती रानात आहे. समजा गावामधल्या पोरांना काय फायदा झाला नाही, रात्री पर्यटक झोपले, समजा 12 वाजता पत्रात दगड पडतील की नाही, गावामध्ये असतात टवाळ पोरं. एकच उदाहरण सांगतो, माझ्या शेतावरती जवळ 12 वर्ष झाली, कधीही चोर आले नव्हते. मागच्या वर्षी दिवाळी झाल्यानंतर रात्री 2:30ला मला फोन आला माझ्या गड्याचा की असं झालेलं आहे आणि मला त्यांनी थोडं मारलंय. मी आता पुण्यात 2:30 वाजता रात्री मी सरपंचांना फोन केला की सरपंच साहेब असं झालेलं आहे, तर तुम्ही समजा बघा काय करता आलं तर. आपल्याला खोटं वाटेल, माझं गाव
आणि शेती साधारण 1.25 किलोमीटरचं अंतर आहे. 1.25 ते 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. जवळजवळ 30 ते 40 पोरं घेऊन सरपंच 15व्या मिनिटाला हजर होता. आता हे का झालं तर गावातल्या लोकांना, मुलांना आपण रोजगार दिला. तिथलं जे काय पर्यटन केंद्र आहे हे गावातलीच मुलं बघतात. 7वी 8वी 9वी पास मुलं आहेत. तुम्ही रिसॉर्टमध्ये गेलात तर हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएट, हॉटेल मॅनेजमेंट पोस्ट ग्रॅज्युएट, त्यालाही थोडा इगो असतो. आमची मुलं हाऊसकीपिंग करतात, साफसफाई करतात, शेतामधली कामंही करतात. आमच्याकडे तिथं ज्या मावश्या आहेत सगळ्या, त्या ज्या वेळेला पर्यटक असतात त्यावेळेला स्वयंपाक त्याच करतात. पर्यटक नसतील शेतीची कामं त्याच करतात. संध्याकाळी पर्यटक असतील तर एक तारीख भजन आणि आमच्या धनगरी ओव्या त्याच महिला करतात. म्हणजे गिव्हन अ प्लॅटफॉर्म टू द विलेजर्स, ते सुद्धा छानपैकी एखादं पर्यटन केंद्र चालू शकतात. हे आम्ही उदाहरण आम्ही दाखवून दिलेलं आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. म्हणजे एक याचं उदाहरण देतो मी. आता इंटरनॅशनल एक उदाहरण देतो की आपल्याकडं सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडं धार्मिक पर्यटन अजून बऱ्यापैकी चाललंय. म्हणजे आता इथं समजा 200 लोक असतील, 200 पैकी 190 लोक धार्मिक पर्यटनाला प्राधान्य देते. कारण आपल्याकडं संस्कृती तीच आहे. चला आता तिरुपतीला चाललंय, बँगलोरला जाऊन येऊ. चला आता पंढरपूरला चाललंय तर आणखीन कुठेतरी जाऊन येऊ. तुळजापूरला चाललं तर आणखीन कुठेतरी जाऊन येऊ. असा आपला धार्मिक पर्यटनाचा वारसा आहे भारतामध्ये. तर आता धार्मिक पर्यटन म्हणजे धार्मिकता, कृषी आणि एंटरटेनमेंट असं आपल्याला कॉम्बिनेशन करू शकतो का? तर करू शकतो. कारण मागच्या वर्षी आम्ही ज्यावेळेला फिलिपिन्सला गेलो होतो, तिथल्या मिसेस गरीन नावाच्या खासदार आहेत स्वतः, त्यांच्या फार्मवरती गेलो होतो. 45 एकराचा फार्म आहे. असा भला मोठा डोंगर त्यांच्या त्या 45 एकरामध्ये आहे. आणि मग डोंगरावरती त्यांनी तिथं काय केलेलं आहे तर समजा तुम्हाला आतमध्ये जाण्याचं, आपल्या रुपयामध्ये सांगतो की आतमध्ये जाण्याचं 150 रुपये तिकीट आहे. तुम्ही त्या गेट मधून आतमध्ये आणि त्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाईपर्यंत फ्री आहे चालत गेला तर. पण तुम्हाला जर इलेक्ट्रिकल कार वापरायची असेल तर आणखीन 150 रुपये. तुम्ही जर चालत गेला तर साधारण 1001 मीटरचा तो असा पॅच आहे डोंगरापर्यंत. त्यांनी काय केलं, असा डोम केला पायवाट अशी, आणि असा डोम म्हणजे काय तर तार अशी त्यांनी टाकलेली आहे, तारेचं डोम केलेलं आहे. आणि त्यांनी दुधी भोपळे, काकड्या, कारलं असे त्यांनी लावलेलं आहे. आणि मग त्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाईपर्यंत वेगवेगळ्या वेलवर्गीय भाज्या तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात. एक तर सावली होते आणि वेलवर्गीय भाज्या तुम्हाला बघायला मिळतात. थोडंसं पुढे गेलं की कुक्कुटपालन आहे. साधारण 1000 कोंबड्यांचं, तिथल्या देशी कोंबड्यांचं कुक्कुटपालन आहे. थोडं पुढे गेलं की म्हशीचा गोठा आहे, गायांचा गोठा, शेळीचा गोठा. म्हणजे त्या पायथ्यापर्यंत जायला तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघता येतात. आणि 100 वर्षापूर्वीचं फिलिपिन्स मधल्या शेतकऱ्याचं घर किंवा वाडी वस्ती कशी होती त्याची त्यांनी तिथं उभारणी केलेली आहे. आणि मग डोंगराच्या पायथ्याला गेल्यानंतर डोंगराच्या पायथ्यावरून तुम्हाला जर टोकाला जायचं असेल फ्री, तुम्ही पायऱ्या चढून जाऊ शकता. इट इज फ्री ऑफ कॉस्ट. पण तुम्हाला परत बॅटरी ऑपरेटेड कार घ्यायची असेल तर आणखी 150 रुपये तुम्हाला टोकापर्यंत जायला लागतात. तुम्ही जर चालत गेला तर प्रत्येक साधारण 15-20 पायऱ्यानंतर येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झाला त्यांनी तिथं उभा केलेला आहे. परत आणखीन 15 पायऱ्या चढल्या की येशू ख्रिस्ताचं बालपण. थोड्या पायऱ्या चढला की आणखीन येशू ख्रिस्ताचा युवक वर्गामध्ये कसं होता. असं करत करत त्यांनी टोकापर्यंत, डोंगराच्या टोकापर्यंत येशू ख्रिस्ताचं म्हणजे ते मृत्यू कसे पावले, काय पावले तिथपर्यंत त्यांनी केलेलं आहे. आता आणि असं एक त्यांनी बोगदा केला आहे ज्याला आपण गुहा म्हणतो. त्या गुहेमधनं तुम्ही गेलात की तुम्ही मरण पावल्यानंतर तुमचा आत्मा जातो कसा नक्की. त्यांनी गुहेतून गेल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं मोबाईलचं बॅटरी वगैरे काय वापरू नका. तुम्ही मरण पावल्यानंतर तुमचा आत्मा कसा जातो हे जर बघायचं असेल त्या अंधार गुहेतून ते येतात पुढे. आणि तुम्ही आता पुढे आल्यानंतर जसा हा स्क्रीन आहे, या स्क्रीन मागं उजेड आहे आणि अशी काच आहे आणि त्या काचेवरती येशू ख्रिस्ताचं मूर्ती आहे मोठी. असं वाटतं आपल्याला येशू ख्रिस्त आपल्याकडे धावतात आहे किंवा आपल्याकडे बघतात आहे. मग तुम्ही आतमध्ये ह्या गुहेत आल्या असं समजा. असं त्यांनी खुर्च्या ठेवलेल्या आहेत
तुम्ही 10-1 मिनिटं शांत राहा, चिंतन करा, मेडिटेशन करा, येशू ख्रिस्ताची तुम्ही प्रार्थना करा. हे झाल्यानंतर तुम्ही या अशा ठिकाणावरून परत वरती डोंगरावरती टॉपवरती येता. टॉपवरती आल्यानंतर भली मोठी येशू ख्रिस्ताची मूर्ती आहे आणि 300 जवळजवळ 280 डिग्री मध्ये समुद्र दिसतो. टेकडावरती गेल्यानंतर तुम्ही जेव्हा डोंगरावर जाता 280 डिग्री मध्ये तुम्हाला निळाशार समुद्र दिसतो, वरती आकाश दिसतं. आणि आपल्याकडे कसं उर्वशी, रंभा वगैरे असे पुतळे असतात स्वर्गामध्ये असं म्हणतात, तसं त्याने डोंगरावरती एंजिल्सचे पुतळे बनवले. एंजिल्स असे पुतळे, येशू ख्रिस्ताची मूर्ती आणि तो पांढरा कलर, तो जो भाजत नाही पायाला असा सगळा कलर दिल्यानंतर मित्रांनो, बिलीव्ह मी, 5-10 मिनिटं आपल्याला असं वाटतं की आपण मेल्यानंतर जर स्वर्ग असा असेल तर काय छान. म्हणजे लिटरली तो स्वर्ग दाखवण्याचं काम करतात. आम्ही जवळ 20 लोक होतो त्यावेळेला, सगळे शेतकरी महाराष्ट्रातले. कोणीही कुणाशी 10 मिनिटं बोललं नाही, निशब्द होतो की असंही प्रकाराचं एखादं धार्मिक, कृषी आणि लेजरचं पर्यटन केंद्र होऊ शकतं. 10-1 मिनिटानंतर आम्ही ज्यावेळेला शुद्धूर आलो त्यावेळेला मग प्रत्येकाने फोटो काढले, हे केलं ते केलं, असं सगळे गप्पा आला आणि आपण असं करू शकतो. मग एक जण म्हणला, अरे माझ्या शेतावर अशी टेकडी, असं काहीतरी करू शकतो, ह्यांनी येशू ख्रिस्ताचं केलं, आपण शिवाजी महाराजांचं करू, असं त्याची चर्चा सुरू झाली. आणि मग हे सगळं चालत असताना असा बोर्ड त्यांनी कोपऱ्यामध्ये बोर्ड लिहिलेला आहे, छानपैकी असा बोर्ड लिहिलेला आहे. त्या बोर्डावरती लिहिलेलं आहे, तुमच्या मरणाची वेळ अजून झालेली नाही तरी तुम्ही प्लीज खाली जा. डोंगरावरती ना आपण, तुम्ही प्लीज खाली जा. मग लोक तुम्ही पायऱ्या चढून खाली उतरू शकतात. तुम्हाला बॅटरी ऑपरेटेड कार घ्यायची असेल तर आणखीन 150 रुपये द्या. असं करत आल्यानंतर मग त्याची खाली शेततळ आहे, त्या शेततळावरती त्यांना रिव्हर क्रॉसिंग केलेलं आहे, बंजी जम्पिंग थोडंसं आहे. असं सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. म्हणजे जर अंडी विकतात, दूध विकतात, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ते विक्रीसाठी उपलब्ध आहेत. माझा सर माझ्याकडे अनुभव 25 वर्षातले एवढे अनुभव आहेत. त्यामुळे आणि माळरानावरती आतापर्यंत माझ्या फार्मवरती 13,000 पर्यटक आलेले आहेत. त्यामुळे असे वेगवेगळे अनुभव तुम्हाला मी खूप सांगितले. परंतु आणि मला मागच्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, तर माझं शिक्षण झालेलं आहे, किती झालं असेल अंदाजे? ग्रॅज्युएशनला बसलो होतो पण 3 पेपर राहिले. किती? 3 पेपर राहिले. त्यामुळे ती पुढे परीक्षा दिली नाही. आता कृषी पर्यटनामुळे अंडर ग्रॅज्युएट मुलाला काय दिलं असेल तर सस्टेनेबल इन्कम दिला. माझं घर, मला एकुलती एक मुलगी आहे, ती प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आहे. एका पहिल्या झटक्यामध्ये ती चार्टर्ड अकाउंटंट झालेली मुलगी आहे. मागच्या वर्षी तिचं लग्न झालं. पवार साहेबांचा आम्ही आदर्श घेतला, एका मुलीवरती आम्ही थांबलो आणि मग ती मुलगी आता लग्न होऊन सगळं झालेलं आहे. मला काय करायचंय, वर्षाकाठी 1-2 लाख रुपये फार्म मधून आम्हाला नेट प्रॉफिट तिथून मिळतं आणि हे सगळं करून आता करायचं कोणासाठी. आणि म्हणून मग महाजन साहेब ज्या ज्या वेळेला नागपूरला बोलवतात त्या त्या वेळेला म्हणतो, चला आता आपल्याला शेतकऱ्यांना काहीतरी केलं पाहिजे. आणि या कृषी पर्यटनामुळे समाजामध्ये मान सन्मान मिळाला. नाहीतर बारामतीच्या शेतकऱ्यांना नागपूरला कोण बोलवतंय? खरं आजची गोष्ट सोडून द्या. तर कृषी पर्यटनामुळे मित्रांनो 2 वेळा महाराष्ट्रातला मी एकमेव मुलगा आहे शेतकऱ्याचा, 2 वेळा राष्ट्रपतींचे पुरस्कार मिळाले आहे. म्हणजे महाराष्ट्रातला एकमेव शेतकरी आहे. एकमेव शेतकरी असा आहे, 14 देशांमधून आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे पुरस्कार मिळाले आहेत. म्हणजे जगाचं 2 टोक आहेत, एक जपान आणि इकडे मेक्सिको. म्हणजे फडणवीस साहेब मला जपानला त्यांच्या शिष्टमंडळामध्ये घेऊन गेले होते की जपानच्या पर्यटकांना आपल्याला महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाच्या संदर्भात काय करता येऊ शकतं. तर जपानच्या सरकारने पुरस्कार दिलेला आहे, या बाजूला मेक्सिकोच्या सरकारने पुरस्कार दिलेला आहे, वरती लंडनला 2 वेळा पुरस्कार मिळाला आहे, सिंगापूरला पुरस्कार मिळाला आहे. परवाच माझ्याने सांगितलं, फिलिपिन्समध्ये 7 नोव्हेंबरला फिलिपिन्स सरकारने कृषी पर्यटनासाठी फक्त फिलिपिन्स पुरतं असलेलं जो पारितोषिक आहे, लॅक बे बुकिड अवॉर्ड फार्म टुरिझम डेव्हलपमेंट, हे फक्त आतापर्यंत मागच्या 7 वर्षात फिलिपिन्स पुरतं त्यांनी मर्यादित ठेवलं होतं. आता आशिया खंडासाठी ओपन केलं
आणि ज्या वेळेला आशा खंडासाठी ओपन केलं, मी पहिला इंटरनॅशनल त्यांच्या दृष्टिकोनातून मला ते पुरस्कार मिळाला. फक्त पुरस्कारच नाही तर 1 लाख रुपये कॅश प्राईज दिलं, विमानाचं येण्या जाण्याचं भाडं दिलं, 7 दिवस राहण्याचं मोफत तिथं दिलेलं आहे. अजून काय पाहिजे आहे की नाही? कृषी पर्यटन अजून काय करू शकतं? आणि म्हणून मला यंग ब्लड किंवा युवकांना मला सांगायचं आहे, आपल्या घरी जर 2-5 एकर शेती असेल आणि तुम्हाला माझ्यापेक्षा खूप नॉलेज आहे, कारण आता तुम्ही यंग पिढी आहात, तुमच्याकडे इन्फॉर्मेशन भरपूर आहे, तुमच्याकडे नॉलेज भरपूर आहे. आमच्या वेळेला यूट्यूब नव्हतं किंवा गुगल मॅप किंवा गुगल नव्हतं. आता तुम्ही काही जरी म्हटलं तरी गुगल तुम्हाला सांगताय. जगभरामधले कृषी पर्यटन केंद्र तुम्ही गुगलवरती बघू शकता, यूट्यूबवरती बघू शकता. माझं एवढं तुम्हाला म्हणणं आहे, जर घरी 2-5 एकर शेती असेल तर नोकरीच्या भानगडीत कुणाच्या मागं दारोदार फिरू नका, शेतावरती जा. तुम्हाला दरवर्षी छान तुम्हाला 10-1 लाखाचं इन्कम मिळेल, शेती टिकून राहील. कारण कृषी पर्यटनामध्ये आणि आई वडिलांना जेवढं सुख होईल तुम्ही या शेतावरती परत आल्यानंतर, तेवढं सुख तुम्ही कुठल्याही पैशात मोजू शकणार नाही. आणि म्हणून कृषी पर्यटनाचं एकच ब्रीदवाक्य केलं, ज्याला आपण हे म्हणतो ऑब्जेक्टिव्ह म्हणतो, तर ऑब्जेक्टिव्ह असा आहे, टू कीप फार्म इन द फॅमिली अँड फॅमिली इन द फार्म. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पांडुरंगजी. तुमच्या मार्गदर्शनामुळे सर्वांचं नॉलेजही खूप वाढलंय. माझी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपल्याकडे नागपूरच्या आसपास किंवा नागपूर जिल्ह्यातल्या काही सक्सेस स्टोरीज आहेत. कृपया जर 15-20 मिनिटं बसलात तर आपलं ज्ञान अजून वाढेल. आणि आपण त्यात डॉक्टर पंचभाई सर इथे आपण त्यांनाही विनंती करणार आहे की त्यांनी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि त्या संदर्भात ॲग्रो टुरिझमवर त्यांच्या इथे काय काय सुरू आहे त्याविषयी माहिती द्यावी. मला असं वाटतं कंटिन्यू करायला हरकत नाही. सर्वांनी माना तर डोलवलंय. मी विनंती करतोय अमोल खंते यांना, जे CSC कॅम्प चालवतात, कॅम्प चेरी फार्म या नावाने रामटेक जवळ त्यांचं ॲग्रो टुरिझम सेंटर आहे, त्यांनी कृपया मंचावर यावे. नितीन हंगे सर, जे व्यवसाय आणि आर्किटेक्ट आहेत, ते मांगली लेक फार्म, मांगली तलावाजवळ चांपा उमरेड रोडवर. श्री रोशनजी डागा, हे रानवारा या नावाने हिंगणघाट जवळ वालधूर आहेत, इथे एक ॲग्रो टुरिझम सेंटर चालवत आहेत. विवेक सूर्यवंशी सर, जे स्वतः रामदेव बाबा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये लेक्चरर आहेत, ठाकूरवाडी या नावाने आडेगाव सफारी गेट जे अमरावती रोडला, इथे आपलं ॲग्रो टुरिझम सेंटर चालवतात. आणि डॉक्टर अपर्णा सेलोकर, डॉक्टर असूनही ॲग्रो टुरिझम सेंटरमध्ये का आल्यात याविषयी आपल्याला काय माहिती देतील. त्यांना मी विनंती करतो की कृपया. मी पंचभाई सरांना विनंती करतो की त्यांनी ॲग्रो टुरिझम याविषयी आपलं म्हणणं सांगावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. मंचकावर उपस्थित ज्यांनी आपल्याला ॲग्रो टुरिझमबद्दल सखोल असं ज्ञान दिलं ते तावरे साहेब. आज या ॲग्रो टुरिझमबद्दल जे ऑर्गनायझर आहेत ते पंकज महाजन साहेब आणि सर्व उपस्थित बंधू आणि बंधू. तावरे साहेबांचं ऐकल्यानंतर मला असं म्हणजे माझ्या मनात अशी कल्पना आली की खरोखर नागपुरात सर्वात जास्त जर जमीन कुणाकडे असेल तर ते आमच्याकडे कृषी महाविद्यालयाकडे. जवळपास 400 हेक्टर जमीन ही एकदम नागपूरला लागून असलेली जमीन आहे. आमच्याकडे पण जवळपास 3 गार्डन्स आम्ही मेंटेन करतो. त्यात महाराज बाग हा एक उत्कृष्ट ॲग्रो टुरिझमचाच तो एक भाग आहे. आणि त्याला दुसरा एक बगीचा आहे, तो म्हणजे बॉटनिकल गार्डन. जवळपास 65 एकरवर आमचं बॉटनिकल गार्डन आहे. आणि त्यामध्ये जवळपास 85 फॅमिलीचे वनस्पती आहेत. जवळपास 250 गुलाबाच्या व्हरायटीज आहेत. 85 वनस्पती म्हणजे सुगंधी वनस्पती आणि मेडिसिनल प्लांट्स आहेत. अशा वेगवेगळ्या फ्रुट्स क्राफ्ट आहेत, फ्लावर्स क्राफ्ट्स आहेत, ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत. त्याची फक्त इनरिचमेंट जो आहे तो भाग आम्ही समजा या ठिकाणी केलं तर नक्कीच नागपूरकरांसाठी किंवा बाहेरच्या पर्यटनासाठी एक उत्कृष्ट नमुना आपण आपल्या ठिकाणी सुद्धा करू शकतो. आताही जवळपास 3 गार्डन्स आहेत, काही आमचे रिसर्च स्टेशन आहेत. त्याला या दृष्टिकोनात समजा आपण बसवलं की ॲग्रो टुरिझमचा सुद्धा एक भाग म्हणून त्याला ट्रीट केलं किंवा त्याला इनरिच केलं तर जवळपास 2 दिवस आम्ही त्यांना उत्कृष्ट एंटरटेनमेंट करू एवढं आमच्याकडे साधन सामुग्री आहे. फक्त त्याला इनरिच करणं, त्याला त्या ढाच्यामध्ये बसवून आणि
सरांनी जसं सांगितलं की जवळपास म्हणजे आमच्याकडे सुद्धा पर्यटक येतात. बऱ्याचशा लोकांनी आमचा जरी भाग संत्र्याचा असला तरी आतापर्यंत मार्केटमधूनच संत्रा तोडून म्हणजे घेऊन खाल्लेला आहे. पण बऱ्याचशा लोकांची इच्छा असते की संत्रा हा झाडावर पिकतो कसा, झाडावरून तोडून कसा खाता येईल, आंबे कसे पिकतात, आंबे तोडून खायला जो आनंद आहे, तर सर्वच्या सर्व व्हेरायटीज आमच्याकडे उपलब्ध आहेत. प्रत्येक सीझनमध्ये पेरू असेल, सीताफळ असेल, आंबा असेल, संत्रा असेल, लिंबू असेल, सर्वचे सर्व फळं आमच्याकडे आहेत. परंतु यांच्या दृष्टिकोनातून, ॲग्रो टुरिझमच्या दृष्टिकोनातून समजा आपण त्याला त्या ढाच्यामध्ये बसवून त्याचा उपयोग आम्ही भविष्यामध्ये कसं करता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि जवळपास आजही तुम्ही बॉटनिकल गार्डनला किंवा आमच्या फुटाळा फार्मच्या ॲग्रो फॉरेस्ट्री सेंटरला गेले म्हणजे आपण नागपूरमध्ये आहो की नाही ही सुद्धा एक जाणीव त्या ठिकाणी होत नाही. एक प्रशस्त असं वातावरण आहे, खेड्यासारखं वातावरण आहे, उत्कृष्ट बाग डेव्हलप केलेली आहे आणि म्हणून त्याचा उपयोग हा भविष्यामध्ये आपल्याला ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून आपल्याला करू. दुसरी गोष्ट, जसं पार्लेवार साहेबांनी सांगितलं, बऱ्याच त्या ठिकाणी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करत असताना आम्हाला आमच्या मॅन्डेटला पहिल्यांदा वाव देऊन किंवा ते ऑब्जेक्ट फुलफिल करून बाकीच्या गोष्टी कशा करता येतील, तर त्या अनुषंगाने त्यांचा लाभ म्हणजे ॲग्रो टुरिझमच्या संदर्भात ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी ज्या गोष्टी लागतील त्या जर केल्या तर आम्ही सुद्धा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये उत्कृष्ट ॲग्रो टुरिझम सेंटर भविष्यामध्ये डेव्हलप करू शकतो. या ठिकाणी वक्ते भरपूर आहे, त्या निमित्ताने मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर आपल्या मार्गदर्शनाबद्दल. मी रानवारा ॲग्रो टुरिझमचे संचालक श्री रोशनजी डागा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांची सक्सेस स्टोरी आहे ती सांगावी. नमस्कार, मी रोशन डागा, मी इंगराटला असतो. अनायास दुग्ध शर्करा योग जे म्हणतो ते आहे. म्हणजे मी आपले पंचभाई सर इथे बसून आहे, त्यांचा विद्यार्थी, जे ॲग्रिकल्चर कॉलेजला शिकलेलो आहोत मी. आणि महाजन साहेब आणि तावरे साहेब यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. डिग्री केली आणि डिग्री केल्यानंतर PG लागलो सर. PG केल्यानंतर असं वाटत होतं की आपण काहीतरी दुसरे उद्योग आहे घरी, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे, बिझनेस आहे, पण असं वाटत होतं नेहमी की आपण ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहोत आणि त्याविषयी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून तावरे सरांचा खूप नाव ऐकलं होतं, त्यांचे यूट्यूबवर खूप संभाषण व्हिडिओज ऐकले आणि त्याच्यानंतर असं वाटलं की काहीतरी आपण केलं पाहिजे. म्हणून नागपूरपासून एक 80 किलोमीटर अंतरावर रानवारा म्हणून तिथे एक कृषी पर्यटन केंद्र सुरू केलेलं आहे. थोडक्यात मी माहिती देतो. हे सगळं तर आपल्याला आता सरांनी सांगितलं आहे, त्याबद्दल मी म्हणजे आपल्याला जर आता नवीन काही ट्रिपची जर तयारी करायची असेल तर आमची इच्छा आहे की एकदा वालदूरला या. वालदूर म्हणजे आमचं जे शेत जिथे आहे त्या गावात रानवारा म्हणून आम्ही एक ॲग्रो इको रुरल टुरिझम सेंटर तिथे सुरू केलेलं आहे. तिथे आपल्याला जे सरांनी सांगितलं, माझ्याकडे सोयाबीन आहे, तूर आहे, कापूस आहे, चना घेतो आम्ही, हे सगळं तिथे आम्ही दाखवतो. त्याच्यासोबत फळझाडं लावलेले आहे विविध प्रकारचे, आंबा आहे, पेरू आहे, चिकू, डाळिंब, सीताफळ, काही प्रमाणात द्राक्ष लावलेले आहे, वेगवेगळ्या व्हरायटीज आहे, मलबेरी आहे. हे सगळं फक्त पर्यटकांना दाखवण्यासाठी. त्याच्यासोबत फुलांचे काही म्हणजे आम्ही झेंडू घेतो आहे सर. माझ्याकडे मी अंबाडी प्रामुख्याने घेतो आहे आता, कारण अंबाडी आता जवळपास सगळ्यांना म्हणजे जुन्या लोकांना माहीत होती पण आता नवीन लोकांना माहीत नाही. आणि अंबाडीचं जे फ्लॉवर आहे म्हणजे पेटल्स ते एनर्जेटिक आहे, अँटीऑक्सिडंट म्हणून वापरण्यात येते. तेही आम्ही तिथे शेती करतो आणि ते लोकांना दाखवतो. तिथे एक बचपन म्हणून आम्ही एरिया तयार केलेला आहे सर. तिथे विट्टी दांडू, कबड्डी, खो खो, रस्सी खेच हे सगळे गेम्स तिथे आहे, जे पर्यटक जे आमच्याकडे येतात ते एन्जॉय करू शकतात. हा आमचा मुख्य द्वार. हे आमचा वाड्याचा एक जुना दार होता, ते तिथे एंट्रन्स मध्ये लावलेला आहे, बुलंद दरवाजा. सर हे आम्ही वर्षातून 4 प्रोग्राम्स आमचे मेन फिक्स राहतात. एक मँगो फेस्टिवल आहे, एक ऑर्गॅनिक होली आहे. तिथे होलीमध्ये सर
तिथे बाहेरचे कलर आम्ही अजिबात अलाउड करत नाही. ऑर्गॅनिक जे पदार्थ आहेत त्याच्यापासून तयार केलेले रंग तिथे आम्ही वापरण्यासाठी देतो. तर ते एक आम्ही 31st इव्हेंट मागच्या वर्षी केलेला आहे, 31st ब्लास्ट. आणि हे सगळ्या इव्हेंटमध्ये माझा ॲग्रो टुरिझम जे आहे ते शुद्ध शाकाहारी आणि नॉन अल्कोहोलिक आहे. तर तिथे हे अजिबात आमच्याकडे नाही. तर हे त्याच्यातला एक फोटो आहे की जे आमच्याकडे 4 इव्हेंट प्रामुख्याने होतात, म्हणजे ते हा आमचा एक आतमधला गेट, तिथे पर्यटकांचा हे सगळे सरांनी जे सांगितलं की सायकल आहे, चाका आहे, एक जुना रिक्षा होता त्याला सजवून आम्ही एक इथे जर आपण बघितलं तर ते एक बग्गीसारखं तयार केलेलं आहे. हे जुना मंदिर आहे, जे पर्यटक येतात, जसे विद्यार्थी आलेले आहे, आल्याबरोबर त्यांच्याकडनं आरती किंवा काही श्लोक वगैरे त्यांच्याकडनं म्हणून घ्यायचे. हे जुने मंदिर जे आहे आमच्या गावाला किंवा आमच्या भागात, ते सगळे दर्शनासाठी आम्ही तिथे नेतो सगळे पर्यटकांना. सर हे गाई आणि म्हशीचा गोठा आमचा, तिथे सगळे जनावर आणि तिथे आम्ही नेतो पर्यटकांना. हे जे दगड केलेलं आहे सर, आपला माइलस्टोन जसा राहतो ना आमच्या शेतात, म्हणजे आमच्या ॲग्रो टुरिझम मध्ये आतमध्ये हे सगळे दगड लावलेले आहेत. तिथे रानवार ॲग्रो टुरिझम. आणि समोर आता काय दिसणार आहे तुम्हाला, जे उजव्या साईडला गेल्यानंतर गाईचा गोठा आहे, डाव्या साईडला नंतर फलबाग आहे किंवा भाजीपाला पिकं लावलेले आहे, हे सगळं तिथे आम्ही इंडिकेट केलेलं आहे सध्या. हे बचपनचं जे मी सांगितलं की लहान मुलांसाठी खेळणी वगैरे सगळी आहे, तिथे मुलं एन्जॉय करू शकतात. बचपनचा काही भाग, जे ॲडव्हेंचरचा लहान भाग तिथे आहे सर. हे लक्ष्मण झुला, नेट्स वगैरे. हे झाडावर एक मारुशी तयार केलेली आहे, कारण मारुशी ही म्हणजे जेव्हा मी MSc झालो तिथपर्यंत मला मारुशी म्हणजे काय हे माहीत नव्हतं इथे कॉलेजमध्ये. आणि गावात गेल्यानंतर जेव्हा ॲग्रो टुरिझम सुरू केलं तिथे गेल्यानंतर माहीत पडलं मारुशी काय. तर हे तिथल्या पर्यटकांना आम्ही तिथे वर चढून हे मारुशीचा आनंद घेऊ शकतात. इथे हे मचान तयार केलेली आहे, एक बावडीचं झाड आहे, त्याच्या भोवताळ बांबूपासून आणि जुनं जे लाकूड होता त्याच्यापासून हे मचान तयार केलेली आहे. सर ही बैलबंडीची जे सवारी आहे, टमटम आणि बैलबंडी. ही सायकल तयार केलेली आहे, काही सेल्फी स्पॉट्स तयार केलेले आहेत. क्रिकेट नेट, अशी लहानशी क्रिकेट नेट. हे सेल्फी पॉइंट्स आहे काही. वॉटर ऍक्टिव्हिटीज. हे रेन डान्स आपले सर ड्रिपर्स आणि स्प्रिंकलर, जे मायक्रो स्प्रिंकलर आहे त्याच्यापासून तयार केलेला हा रेन डान्सचा एक भाग आहे. हे देसी डिलाईट म्हणून आम्ही एक रेस्टॉरंट तिथे तयार केलेलं आहे. तिथे फक्त ग्रामीण जेवण जे असतो, म्हणजे आमच्याकडे झुणका भाकर, आलू वांग्याची भाजी, पानगे, भरीत, हेच आम्ही तिथे सर्व करतो आणि खाली बसून. तर हे सगळं तिथलं आहे. एक खालचा फोटो आहे सर, जिथे लोक जास्त आहेत, ते आमचा मँगो फेस्टिवल म्हणून आम्ही एक फेस्टिवल घेतोय दरवर्षी, त्याच्यातलं ते सगळे पर्यटक आहेत तिथे. हे देसी डिलाईट मधला जे विविध पदार्थ आम्ही तयार करतो आणि ते सगळं तिथे आहे. हे वनस्पती उद्यान, म्हणजे वेगवेगळ्या वनस्पती तिथे लावलेले आहेत. हे पर्णकुटी सर, हे शेणाचं सारवण केलेली आमची डॉर्मेटरी आणि तिथे रूम्स तयार केलेले, जिथे पर्णकुटी लिहून आहे. ज्या मागच्या वर्षी आमच्याकडे एक मूवी होती निर्धार म्हणून, एकच निर्धार मराठी मूवी, त्याचं चित्रीकरण झालेलं आहे, त्याचे काही फोटोग्राफ्स आहेत. आणि हे सगळं चित्रीकरण आणि हे सगळं जे सांगितलं आहे ते फक्त कृषी पर्यटनामुळे झालेलं आहे. म्हणजे याच्या आधी ते जे गाव आहे, गावात लोक यायचे जायचे, पण कृषी पर्यटनामुळे जे सरांनी सांगितलं की तिथे आता ते वालधूर म्हणून जे गाव आहे सर, वालधूर सोबत रानवारा जर आपण म्हटलं तर लोक इमिजिएट सांगतात की रानवारा म्हणजे हा रस्ता आहे. हे तिथले काही फोटोज. धन्यवाद. धन्यवाद रोशनजी. मी विनंती करतो सूर्यवंशी सरांना की त्यांनी ठाकूरवाडीच्या संदर्भात आपली माहिती द्यावी. ही एक मंचावर असलेले मान्यवर, तावडे साहेब, महाजन साहेब, पंचभाई साहेब, माझे मित्र आणि बंधू भगिनींनो, फन अँड फूड अमरावती रोडवर एक मोठा ॲक्वा पार्क आहे, हे सगळ्यांना माहितीच असेल. फन अँड फूड साठी आपण डावीकडे वळतो अमरावती रोडवरनं, तोच रोड आडेगाव सफारी गेट कडे जातो.
तर फन अँड फूड पासून साधारण 12 किलोमीटर अंतरावर माझं शेत आहे आणि शेताची जी लोकेशन आहे ती बोर टायगर रिझर्वच्या बफर झोन मध्ये आहे. म्हणून मला नैसर्गिक सौंदर्य माझ्या शेताला आधीच लाभलेलं आहे. डोंगर, नदी, जंगल त्याचा मी पुरेपूर वापर करतो. कृषी पर्यटन हा विषय ऐकण्यासाठी गेल्या 2 तासापासून आपण इथे आहात. गर्दी जमलेली आहे, कोणी गेलं नाही, याचाच अर्थ की आपल्याला हा विषय खूप आवडलेला आहे. थोडक्यात मी ठाकूरवाडीबद्दल सांगेन की माझं पण यांच्यासारखं शुद्ध शाकाहारी आणि माझ्या परिसरामध्ये मी मद्यपान करू देत नाही कोणाला. आणि त्याचं म्हणजे जे काय म्हणतो आपण डेकोरम एक पाळतोय मी कृषी पर्यटनाचं. सकाळी 9 ते 5 या दरम्यानच सध्या उपलब्ध आहे कारण की विजेचा प्रॉब्लेम आहे. पण तिथे आल्यानंतर लोकांना ग्रामीण संस्कृतीची माहिती आम्ही देतो. त्यांना आजूबाजूचे जे गावं आहेत तिथलेच लोक माझ्या इथे कामं करतात. कोणत्या आचार्याला आम्ही दिलेलं नाही. तर किचन पूर्णपणे आमच्या ताब्यात आहे. किचन स्वयंपाकखोलीतलं तयार होणारं जे काही पदार्थ आहेत याच्यात डालडा किंवा सोडा आणि मैदा याचा अजिबात वापर होत नाही. शुद्ध शाकाहारी जेवण लोकांना रुचकर जेवण असं चाखायला मिळतं. तिथे आल्यावर जे काही खेळ आहे ग्रामीण खेळ, लगोरी, विटी दांडू आणि जे काही आपण लहानपणी खेळलेलो आहोत आजकालच्या मुलांना जे मिळत नाही ते सगळं त्यांना बघायला मिळतं. आणि मी बघितलं आहे की मुलं खरोखरच खूप आनंदित होतात. थोडक्यात जर कृषी पर्यटनाबद्दल 2 मिनिटं घेतो की डिमांड अँड सप्लाय हे मी गेल्या 1 वर्षात अनुभवलेलं आहे. खरोखरच उच्च भ्रूवर्ग नागपूरचा तिथे यायला बघतोय. हा असा माझा अनुभव आहे थोडासा असला तरी. आणि रुरल इकॉनॉमीलाही एक चालना मिळते. माझ्याकडे काम करणारे सगळे त्या दिवशी एक 10-12 लोकांचा स्टाफ असतो. याच अनुषंगाने जेव्हा आम्ही त्यांना जंगलात घेऊन जातो ट्रेकिंगसाठी तर एक नेचर कन्झर्वेशन याची पण ओळख होते. लोकांना सवय असते की रॅपरमध्ये जे काय चॉकलेट खाल्ली लगेच तिथे टाकलं. त्यांना मुलांना ती माहिती त्यांना एक जाणीव करून देतो की असं करू नका. जंगल, नदी हे सगळं आपण जपलं पाहिजे. माझ्या शेताच्या जवळपास जे गावं आहेत तिथे गोंड समाजाचे लोक राहतात. आणि एक वेळा मी प्रयोग असा केला होता की गोंड समाजाच्या लोकांना बोलवून त्यांच्याच भाषेत भजन करायला लावलं होतं त्यांना. ते आपल्याला काहीच समजत नाही पण ऐकायला खूप गोड वाटतं. आणि त्याच्यातले जे राम, दशरथ असे काही शब्द फक्त सोडले तर आपल्याला काही समजत नाही पण ऐकायला खरंच खूप छान वाटतं. आणि आलेल्या पाहुण्यांनी त्याचा इतकं कौतुक केलं, त्याचा इतकं त्यांना आनंद देऊन गेलं ते कार्यक्रम. हे अचिव्हमेंट मला म्हणता येईल. त्या लोकांना पण एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन खूप जास्त होतं. जर थोडक्यात मला नवीन येणाऱ्या लोकांना जर असं सांगायचं असेल की हे सुरू करतात ना असा प्रकल्प उभारताना काय केलं पाहिजे, आपण खूपच पंक्च्युअल असायला पाहिजे. वेळेच्या आत तिथे पोहोचलेलं पाहिजे. पाहुण्यांच्या आधी तिथे असायला हवं. शुद्ध स्वच्छतेची जोड मात्र असायला पाहिजे कृषी पर्यटनाला. आपला इंटरॅक्शन पाहुण्यांसोबत होत राहायला पाहिजे दिवसभर. त्यांना 1 मिनिटही असं वाटलं नाही पाहिजे की त्यांना कोणी विचारत नाही. त्यांना संपूर्ण माहिती देणं हे फार गरजेचं आहे. नॅचरल अगदी नैसर्गिक वस्तूंचा आम्ही जास्त वापर केला आहे. सिमेंटचा कमीत कमी वापर करा असं मी आवर्जून सांगेन. माझ्याकडे जे हॅमॉक आहे, जे झुला आहे ते बांधलेलं आहे 2 सागाच्या झाडांना. आणि ते तयार करत असताना आम्हाला अडचण गेली की ही त्याचं नेट कसं तयार करायचं. तर नदी आहे, नदीमध्ये ते ढिवर समाजाचे लोक मासे पकडतात. मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला 500 रुपये देईन, तुम्ही हे करून द्या मला. तर ते करायचं कसं त्यांनाही माहीत नव्हतं. म्हटलं जसं तुम्ही माश्याचं जाळं विणता तशा पद्धतीचं करून द्या. आणि ते अतिशय सुंदर झालेलं आहे. अशा सगळ्या गोष्टींचा वापर करून तुम्ही पण आपला असा एक प्रकल्प उभारू शकता. धन्यवाद सर. गण्य नाव आहे. अमोलजींना विनंती करतो की त्यांनी आपलं presentation सुरू करावं. आदरणीय आजचे पाहुणे पांडुरंगी गवले आणि महाजन साहेब, पंजबाई साहेब आणि स्मार्ट फाउंडेशनचे ॲग्रोटुरिझमचे आमचे सर्व सहकारी व इथे जमलेले सर्व मित्रांनो, आपल्याला ॲग्रोटुरिझम या विषयात इतका इंटरेस्ट आहे हे पाहून खूप छान वाटलं. कारण की हा थोडासा वेगळा सब्जेक्ट आहे
आता जसं डागाजी किंवा सूर्यवंशीजींनी सांगितलं की हे थोडेसे लाईक वेगळ्या टाईपचे लोक असतात जे रेग्युलर टुरिझमपेक्षा वेगळं काम करतात आणि हे सगळे स्वतः इन्व्हॉल्व असणारे आपापला प्रोजेक्ट चालवणारे. तर आपल्याला ज्यांनाही हे काम सुरू करायचं असेल तर त्यांनी स्वतः जर आपण इंटरेस्टेड असाल त्यात स्वतः वेळ द्यायची तयारी असेल तरच हे काम करा. जर तुम्हाला असं करायचं असेल की बा माणसं ठेवू आणि करू काम तर इकडे म्हणजे तुमचं नाव खराब व्हायचे जास्त चान्सेस आहे. तर माझा जो सेटअप आहे, माझं ऑफिस आहे विष्णूजी की रसोईला नागपूरला. विष्णूजी की रसोई तुम्हाला माहिती आहे, तिथे गेल्याबरोबरच ग्रामीण फील जर कधी घ्यायचा असला तर विष्णूजी की रसोईला जातो. आणि कृषी पर्यटनाचे 2 केंद्र आम्ही चालवतो, एक रामटेक जवळ आहे, कोराडी जवळ आहे. कोराडी जवळ जे आहे तिकडे एक पिझ्झा फार्म बनवला आहे. पिझ्झा फार्म नेचरपूर त्याला नाव दिलं आहे, कारण जास्तीत जास्त जसं सरांनी सांगितलं मी मुलांचे स्टुडंटचे काम जास्ती करतो, त्या अकॉर्डिंगली स्टाफ आणि बाकी टीम तशी मॅनेज केलेली आहे. तुम्ही पाहाल गुगल अर्थवर असा पिझ्झा दिसतो आमचा आकाशातून, एक मोठा पिझ्झा आहे आणि त्या पिझ्झाच्या शेपमध्ये सगळ्या भाज्या बिज्या लावलेल्या आहेत, काही पेट्स तिथे ठेवलेले आहेत आणि स्कूल स्टुडंट्स येऊन तिथे हे अनुभव घेतात. आणि स्कूल स्टुडंट हे सगळ्यात प्युअर टुरिस्ट आहे, ते कधीच तुम्हाला उद्धटपणे बोलणार नाही, कधीच तुम्हाला म्हणजे अदरवाईज तुम्हाला माहिती आहे की एक छोटीशी काही गोष्ट बिघडली तर टुरिस्ट एक तुम्ही त्याच्याकडून 50 रुपये जरी घेतले असले तरी तर तुमची 50,000ची इज्जत घेऊन गेली, ठीक आहे. पण शालेय विद्यार्थी फार त्यांना क्युरियोसिटी हाय असते, त्यांना नवीन नवीन गोष्टी पाहायच्या असतात. तर असे हे आमचे 2 सेंटर्स आहेत. एक कॅम्प चेरी फार्म नावाने सेंटर आहे, जिकडे कृषी पर्यटन आणि नेचर बेस्ड लर्निंगसाठी मुलं येतात. पर्यटन हा खूप वरचा भाग आहे, वरून आपण मनोरंजनासाठी किंवा रिक्रिएशनसाठी जातो. अजून जर आपण त्याला सिरियसली पाहिलं तर ती एक थेरपी पण आहे, जी आजकाल शहरीकरणाचे जे वाईट परिणाम आजकालच्या मुलांच्या व्यक्तिमत्वावर दिसतात. खूप सारे सायकोलॉजिस्ट त्याच्यावर स्टडी करतात आहे. मुलांमध्ये स्क्रीन ॲडिक्शन वाढत आहे, त्यांचा स्क्रीन टाईम कमी होतो आहे आणि त्यावर पण काम करायची खूप मोठी गॅप आहे. तिकडे व्हॅक्यूम आहे, तिकडे कोणी काम करत नाही, कारण तुम्हाला मॅनपॉवर लागेल, ट्रेंड मॅनपॉवर आणि बऱ्याच गोष्टी लागतील. तर हे आमचं जे सेंटर आहे हे खिंडसी तलावाच्या बॅकवॉटरकडे आहे आणि तिकडे आजूबाजूला धानाची शेतं आहे, म्हणजे आम्ही स्वतः तिकडे धान लावतो, नंतर हळद लावतो तिकडे आणि छोटे छोटे भाज्यांचे प्लॉट केलेले आहेत. तर त्या भाज्यांचे प्लॉट हे फक्त विद्यार्थी आणि आमचे पर्यटक जे आहेत त्यांना पाहायला मिळावं अशा उद्देशानेच आम्ही लावतो. या अशा प्रकारचे लाईक लहान लहान उपक्रम आसपासचे सेन्सेस हाईक आहे किंवा रोप कोर्सेस आहेत किंवा त्या पिझ्झा फार्ममध्ये मल्टीग्रेनचा पिझ्झा बनवणे किंवा बर्ड वॉचिंग करणे किंवा काही फन गेम्स करवणे किंवा कंचे भोवरे विटी दांडू आपले मराठी खेळ खेळवणे या प्रकारचे आहे. राहण्याची व्यवस्था आजकाल मुलांना थोडी स्टँडर्ड लागते, सगळ्यांनाच लागते चांगली. म्हणतात राहणं कसं असलं तरी टॉयलेट तर एकदम चांगले पाहिजे. तर या प्रकारे आम्ही राहण्याची व्यवस्था असे एक इको बांबू कॉटेज बनवलेले आहेत आणि त्याला लागून तुम्हाला आठवत असेल साहेब हे ना, तर बरेच माझ्या मित्रांचा याच्यासाठी मला सहकार्य मिळालेलं आहे. चेरीचे झाडं लावलेले आहेत तिकडे आणि चेरीच्या झाडांमुळे पक्षी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पक्षी येतात. अशा प्रकारचं सीड नसलेले फळ आहे चेरी. 1-2 असे खाल्ले तरी गोड लागतात ते, पण लाईक पक्ष्यांसाठी मेन लावलेले आणि भरपूर पक्षी त्या भागामध्ये येतात. तिथे आधी मुरमाची खाण होती त्या जागेवर आणि आता तिथे एक फुल फ्लेज ॲडव्हेंचर आणि इको टुरिझम आणि ॲग्रो टुरिझम सेंटर डेव्हलप झालेलं आहे. तिकडे जवळपास 15,000 विद्यार्थी मागच्या वर्षी आले होते. यावर्षी अजून मे बी ऑलरेडी आम्ही बुकड आहेत सगळे पूर्ण सीझन आमचा. तर या प्रकारचे छोटे टेंट्स पण लावायला आम्ही तिकडे कॅम्पिंग सेट लावले आहेत, कारण शेतीमध्ये एकदम राहायची व्यवस्था कशी करणार. तर या प्रकारचे चांगले चांगले टेंट्स मिळतात, आजकाल ॲमेझॉनवर पण मिळतात. चांगले करायला फ्लॅट लावला, वॉशरूमची चांगली व्यवस्था केली तर या प्रकारची व्यवस्था तिथे होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था आहे ओपन, म्हणजे सेंटरला बाकी वॉक इन अलाउड नाही आहे, म्हणजे असं डायरेक्ट कोणी आत येऊन तिथे एंट्री घेऊ शकत नाही. जे बुक करतात तेच फक्त येऊ शकतात. लहान मुलांसाठी स्पेशली फार्मिंगचा डिस्प्ले लावलेला आहे, ऍक्टिव्हिटीज आहे, म्हणजे 20-25 सेट कुदळ, फावडे, घमेले, नंतर स्प्रेचे मशीन्स आहेत ज्याच्यात पाणी भरून ते अनुभव घेतात एकमेकांवर पाणी उडवण्याचा. आणि या प्रकारे आम्ही दरवर्षी पुण्याहून पिटुनिया आणि बाकी सिजनल प्लांट्स बोलवतो, त्याचाही खूप सुंदर तिथे डिस्प्ले करतो. मुलांना तर शेतात काय तुम्ही त्यांना नागपूरमधल्या काय शहरातल्या मुलांना कुठेही तुम्ही न्या, त्यांना मजा देते, कारण त्यांनी ऑलरेडी पायऱ्या आणि एवढ्या फ्लॅटवर चाललेल्या आहेत की त्यांना या गोष्टी शेतातून टमाटर तोडणे आणि ते भाजीसाठी देणे किंवा त्यांना कापायला लावणे, म्हणजे घरी जे जे करू नको म्हणतात पॅरेंट्स, ते सगळं आम्ही त्यांना करायची चान्स देतो आणि त्यांना माहिती होतं की आपलं अन्न कुठून येत आहे. तर तो एक चांगली गोष्ट आहे. आसपासच्या निसर्गाबद्दल पण आदर निर्माण होतो, लहान लहान गोष्टीशी ते कनेक्ट होतात. पेट्स पण खूप इम्पॉर्टंट त्यात रोल प्ले करतात की लाईक कोंबड्या, कबूतर, बकरी, बदक हे ठेवा तुम्ही, मुलं एकदम लाईव्ह वाटतं आपली पूर्ण जागा. प्लस त्यांना स्वतः त्या पूर्ण प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व केलं जातं, त्यांच्याकडून चूल पेटवून त्याच्यावर काही बनवून घेतलं जातं. हा एक वेगळा विषय आहे.
कारण याच्यामध्ये सुरक्षिततेची जी खूप काळजी घ्यावी लागते. जर सरांनी सांगितलं प्रत्येक मातीचा सुगंध वेगळा असतो, तसेच 2 कृषी पर्यटन केंद्र कधीच एकसारखे असू शकत नाही. आम्ही नॉर्मली कृषी पर्यटनवाल्यांकडे सोर्सेस कमी असतात, आम्ही इकडे तिकडे जातो, एकमेकांचं पाहत असतो, गुगलवर पाहत असतो आणि करायचा प्रयत्न करतो. पण तुम्हाला जे वाईब आहे, तुमच्याकडे जे चालत आहे, तुमच्याकडे जी मॅनपॉवर अवेलेबल आहे, ज्या प्रकारचं वातावरण तुमच्याकडे, तशा ऍक्टिव्हिटी तुम्ही करायच्या. तुम्हाला आज आता ही छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे, प्रत्येक 10 मुलांच्या मागे एक इन्स्ट्रक्टर असतो, मुलींच्या मागे एक लेडी इन्स्ट्रक्टर असते, त्यांना सांभाळणारे लोक सगळे सर्टिफाईड आणि अगदी स्टाफ नर्स पण आम्ही ठेवलेली आहे. CCTV पासून तर फेन्सिंग पासून तर सगळ्या सुविधा तिथे काळजी घेतलेली आहे. यामुळे बिलकुल एक स्क्रॅचही येत नाही कोणाला. इतके हजारो विद्यार्थी दरवर्षी याचा अनुभव घेतात. अदरवाईज तुम्हाला माहिती आहे आजकाल छोटे छोटे साप सुद्धा मोठी गोष्ट आहे. काटा जरी लागला तरी मोठी मॅटर त्याचा बनतो. किंवा ॲलर्जी वगैरे असते मुलांना आजकाल, कारण कुठे अंगाला काही एखादं झाडाचं पान लागलं तर ॲलर्जी होते. आणि हा सगळा अनुभव मुलं घेतात. तुम्ही पाहून राहिले आहे की कृषी पर्यटनाचा हा थोडासा एज्युकेशनल पार्ट आहे आणि यासाठी तुम्हाला थोडं म्हणजे आमचं तर चांगलं नाव आहे नागपूरच्या शाळांमध्ये, तर आम्हाला बरेच काम मिळतात. पण कोणाला काही आवडतं, कोणाला काही आवडतं. आमच्याकडे दरवर्षी आमचे वेगवेगळे फॉरेनच्या ग्रुपशी टायअप आहेत, ते इंडियामध्ये आमचे कॅम्प्स करायला येतात. आमचा असंच एक कॅम्प मनालीला पण आहे, तर तिथेही ॲपल फार्मिंग आणि पूर्ण कल्टिवेशनच्या प्रोसेसमध्ये त्यांना आम्ही सहभागी करून घेतो. एक इंटरनॅशनल अवॉर्ड आहे ड्यूक ऑफ इडनबर्ग अवॉर्ड नावाने, त्याचे आम्ही इंडियामधले ट्रेन सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तर ते पण भरपूर काम आमच्याकडे असतं. या माध्यमातून आम्ही काही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजही करतो. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी जेही करू शकतात यासोबत कॉम्बिनेशनमध्ये करू शकतात. फक्त एक विनंती आहे की सर्टिफाईड आणि चांगले कॅरेक्टर असणारे लोक ठेवा. अशा रस्त्यावर म्हणजे पुणे अवेलेबल लोक असतात, त्यांना तुम्ही घ्याल आणि ॲक्सिडेंट्स होतील, ते मिसबिहेव करतील तुमच्या स्टुडंटसोबत आणि तुमच्यासोबत आमच्या सगळ्यांचंच नाव खराब होईल. तर ही गोष्ट विशेष काळजी घ्यायची आहे. रात्री राहणे किंवा कॅम्प फायर करणे किंवा रानमेवा जो उकडलेले बोरं रामटेक जवळ असल्यामुळे भेळ, चिंच आणि हे सगळे बाजूचे आर्किओलॉजिकल सेटअप्स वगैरे पाहणे हे तर आहेत. पण याचबरोबर या प्रकारचे छोटे छोटे शेड्स बनवलेले आहेत तिथे. माझी आई आहे, माझी आई, माझी मिसेस, आम्ही सगळेजण कॅम्पमध्येच राहतो आणि पूर्ण जे विद्यार्थी येतात त्यांची काळजी घेतो. आणि हिला सगळे आज तिचे पूर्ण जगात फ्रेंड्स आहेत. जे कोणी ग्रुप येतो तो इथला कनेक्ट होतो की मला कोणी दुसऱ्यांदा टुरिस्टला तर माझ्याशी नाही भेटत, ते आई कुठे विचारून आधी आईला भेटतात आणि तिकडे त्यांच्याशी टायअप करून घेतात. जवळपास 50 लोकांना वर्षभराचा रोजगार रामटेकचा मिळालेला आहे. हे आमच्या मावशी आहेत जे पूर्ण कॅम्प सांभाळतात आणि नो डाऊट ॲज अ फॅमिली आम्ही पूर्ण निसर्गात आमचा वेळ घालवतो आहे. हा एक वेगळा बेनिफिट आहे. तर हे खूप छान फील्ड आहे. तरुणांनी, सगळ्यांनी, मोठ्यांनी, लहानांनी सगळ्यांनी येण्यासारखं. तर जरूर या काही मदत लागली तर आम्ही स्मार्ट फाउंडेशन तुम्हाला साथ द्यायला तयार आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद अमोलजी. पांडुरंगींचं आता विमान आहे पुण्यासाठी, तर मी त्यांना सोडायला जातो. कृपया तुम्ही हा कंटिन्यू करा, कारण अजून 2 आपले सक्सेस स्टोरीज आहेत, त्या ऐकून घ्या. आता याच्यानंतर सेलोकर फार्मचे संचालक डॉक्टर सेलोकर मॅडम. हॅलो, मी मिसेस डॉक्टर अपर्णा विलास सेलोकर. मी सेलोकर फार्म्स म्हणून कुही तहसीलमध्ये आहे, मांढळ या गावी, तिथे चालवते. मुळात स्त्री एक काय काय करू शकते, शेतामध्ये काय करू शकते हे तुम्हाला बघायचं असेल तर तिथे तुम्ही नक्की या. एका पुण्या मुंबईचा ट्रेंड आहे कृषी पर्यटन, जो माझ्यासाठी नवीन होता, पण ते बघितल्यावरच माझ्या पण मनात ही कल्पना सुचली की आपण सुद्धा इथे काहीतरी करू शकतो. आणि नुसतं शेतीवर सोयाबीन, हरभरा, मूग हे उत्पन्नाचे साधनं न करता आपण कृषी पर्यटनातून सुद्धा चांगलं इकॉनॉमी जनरेट करू शकतो. स्त्री महाराष्ट्रीयन मुलगी ज्या पद्धतीने घरात वाढलेली असते त्याच पद्धतीने मी पण झाली आहे, ट्रेन झाली आहे. पाहून पण जे म्हणतात तर शेतात आल्यावर शेतातल्या पाहुण्यांचं स्वागत कसं करायचं हे मुळात महाराष्ट्रीयन मुलीला चांगल्या प्रकारे माहिती असतं. त्याच्यामुळे आदरातिथ्य हा जो कृषी पर्यटनाचा भाग असतो तो मुख्यतः आमच्याकडे आल्यावरच तुम्हाला अनुभवता येईल. माझ्याकडे आज पीपीटी नाही आहे, पण जे काही आहे ते मी एक थोडक्यात सांगते. आमच्या इथे आमचा बेल्ट आहे पूर्ण मिरचीचा बेल्ट म्हणून आमच्या भागाची महती आहे. आमच्या परिसरात एक
नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात पूर्णपणे लालेलाल एक तुम्हाला भाग बघायला मिळेल. तो तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. रस्त्यावरनं पण जी मजा अनुभवायला मिळते ती काही वेगळीच असते. सगळीकडे लाल धम्म मिरच्या बघायला मिळतात. पण मिरच्यांचंही तेच आहे जे आपल्या तावरे साहेबांनी सांगितलं की मिरचीला सुद्धा योग्य प्रकारे भाव मिळत नाही. पण तुम्ही जर डायरेक्ट टायअप केलं तर शेतकऱ्याला सुद्धा त्याचा लाभ मिळू शकतो. त्याच्यामुळे तिथनं इकॉनॉमी जनरेट होऊ शकते. तर तोच आज आमचा शेतकरी सुद्धा तिथं कार्यरत आहे की डायरेक्ट सेलोको फार्म्स मधनं जे पाहुणे येतात तिथनं त्यांना तो विकायला मिळतो. त्याच्यानंतर माझ्या मुलांनी मी जी मजा अनुभवली ती माझ्या मुलांनी सुद्धा अनुभवावी म्हणून मी जे हे पर्यटन सुरू केलं. माझ्या मुलांना कधीच माती लागलेली नव्हती. पण माझे मुलं जेव्हा शेतात खेळले तेव्हा हळूहळूच बाकीच्यांनी पण आपापले मुलं येणारे पाहुणे यायला लागलेत. ओळखीमधनच पाहुणे यायला लागलेत की आम्हाला तुमच्या शेतावर जायचं आहे. कारण मुळात लोकांचे रिलेटिव्ह शेतातले नसतात किंवा गावातले नसतात. त्याच्यामुळे ते यायला लागलेत आणि हळूहळू माझ्या पण याची पब्लिसिटी व्हायला लागली. पण मुळात जो गाभा असतो तो शेतीचा गाभा राहूनही आम्ही लोकांचं मनोरंजन आणि त्यांना निरनिराळी माहिती सुद्धा देतो. याच्यातलाच एक छोटासा भाग आहे. एक गाईचा गोठा आहे. पण गाईच्या गोठ्यामध्ये सुद्धा फक्त मुलांना माहिती असतं दूध म्हणजे दूध असतं. पण इव्हन मोठ्या व्यक्तींना सुद्धा हे नव्हतं माहिती. मलाच ठाऊक नव्हतं की A1 आणि A2 मिल्क हे मी कृषी पर्यटन सुरू केल्यानंतर मला कळायला लागलं. त्याच्यामुळे मुलांना कुठलं दूध द्यायला हवं, कुठलं काय द्यायला हवं, हळूहळू माझ्या डोक्यात माहिती यायला लागली की पूर्ण गाईचा खांदा असलेली गाय हवी. का हवी? तर तिच्यातून सेंद्रिय शेती घडवता येते. जी जर्सी गाईतून नाही घडवता येत. मग तुम्ही तुमच्या शेतात गायी पाळा. त्याच्यामुळे एकदा लोकांना सुद्धा समजायला लागलं की काय असतं हे गाईचं महत्व हळूहळू समजायला लागलं. आणि त्याच्यानंतर शेण गोमूत्रापासून जी सेंद्रिय शेती होते त्याच्यातनं जे मिळायला लागलेलं उत्पादन आहे ते क्वालिटी असते आणि नॅचरल फार्मिंग त्याच्यामुळे घडत गेलेली आहे. त्याच्यानंतर मुलांना एक ठिबक सिंचनाचा एक छोटासा भाग असतो जो ठिबक सिंचनामुळे एक आपलं नैसर्गिक ठेवा आहे ज्याच्यात आपल्याला पावसाळ्यातनं जे पाणी मिळतं ते अपुरं पडायला लागलं. त्याच्यामुळे मुलांना सुद्धा कळायला लागलं की ठिबक सिंचनाचे फायदे आणि ठिबक सिंचन काय प्रकार असतो. नुसतं थेंब थेंब पाणी गळणं म्हणजे ठिबक सिंचन नसतं. त्याच्यातून तुम्ही निरनिराळे खतं सुद्धा देऊ शकता. पण मुळात आपण सेंद्रिय शेतीचा जो काही हव्यास करतो आहे तो आपला हव्यासही पुरेपूर होतो आहे. त्याच्यानंतर आता आंतरराष्ट्रीय मार्केटमधनं किवी फळ यायला लागले, निरनिराळे फळं यायला लागले. काही एक आवश्यकता नसताना आपण मुळात मुलांना आपण किवी द्या, हे द्या, ते द्या. काय कशाला गरज आहे? आपले जे नॅचरल फ्रुट्स आहेत ते तुम्ही द्या ना. पेरू जो असतो इट इज अ रिच सोर्स ऑफ लायकोपिन. तो तुम्ही देत नाही आणि निरनिराळ्या फळांकडे मागे लागता. सेंद्रिय शेतीत जे टोमॅटो होतो इट इज ऑल्सो रिच सोर्स ऑफ लायकोपिन. जी लायकोपिनची टॅबलेट आज 15 रुपयापर्यंत मिळते. तुम्ही टोमॅटो खायला घाला मुलांना. घरी 2-4 झाडं लावा. त्याच्यातनं तुमच्या मुलांना सुद्धा फायदा मिळू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही छोट्या छोट्या का असेना पण मुलांना सोबत पालकांना सुद्धा सजग करतो. मधमाशी पालन असतं. मधमाशी पालनातून जे पोलन ग्रेन्स ट्रान्सफर होतात त्याच्यातनं परागीकरण जे होतं त्याच्यामुळे उत्कृष्ट क्वालिटीचे मँगो सगळे जे फ्रुट्स आहेत. का बरं आपण जे मोबाईल्स आहे त्याच्यामुळे जे काही पक्षी कमी होतात आहे आणि त्याच्यानंतर मधमाशी पालन का करायला पाहिजे. मला त्या सायंटिस्टचं नाव नाही आठवत पण त्या सायंटिस्टने असं म्हटलंय की जोपर्यंत मधमाशी जगात राहील तोपर्यंतच मानवजात अस्तित्वात राहील. तर आपण का बरं सेंद्रिय शेतीकडे वळू नये याचं सुद्धा आमच्याकडे छोटंसं एक आम्ही लोकांना सांगत असतो. त्याच्यातूनही लोकांना सजगता मिळायला लागली की हा आपण फर्टिलायझर मुक्त व्हायला हवं. याच्यातनं कशा प्रकारे येणारे जे लोक असतात
त्यांना पण एक माहिती मिळायला लागली. परत आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा माझ्यामुळे फायदा झाला की ते सुद्धा काही का प्रमाण होईना पण त्यांनी सुद्धा आज सेंद्रियतेकडे वळायला लागले. त्याच्यानंतर माझ्याकडे आंब्याची बाग आहे. एक एकरमध्ये 1100 झाडं आहेत, जे हाय डेन्सिटी मँगो प्लांटेशन आहे. पण माझे झाडं आज परिपूर्णपणे सेंद्रिय शेतीवरच अवलंबून आहे. तर त्याच्यामुळे जी यावर्षी प्रथमच आम्ही आंबा खाल्ला. जो आंबा मार्केटचा तेवढा टेस्टी नाही वाटला, जो होऊ शकता आम्ही लावल्यामुळे तो आम्हाला टेस्टी वाटला, पण मुळात तो सेंद्रिय असल्यामुळे त्याची गोडता जास्त आहे. अशा प्रकारे आम्ही आमचं आणि त्याच्यानंतर शेतामध्ये पाण्याला डुंबायला एक स्विमिंग पूल आहे, छोटासा रेन डान्सचा एरिया आहे, ग्रामीण पद्धतीचे खेळ चालतात. लोकांना जेवण जे चुलीवरचं, चूल कधी बघितली नाही राहत लोकांनी, भाकर कशी थापल्या जाते हे बघायला नाही मिळत, पण ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे बघायला येतात. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण इथे जे सगळे बसले आहेत त्यांना एक विनंती आहे की ज्यांना कोणाला विदर्भात ॲग्रो टुरिझम सुरू करायचं असेल तर इथे स्मार्ट फाउंडेशन म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे जे ॲग्रो टुरिझम, विदर्भात जे ॲग्रो टुरिझम आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी, त्याच्या सपोर्टसाठी ती उभी आहे. आणि त्यांचे सचिव आहे श्री संजयजी मेनन इथे आहे बसलेले. मी त्यांना विनंती करतो की संजयजी कृपया आपण स्टेजवर यावे. संजयजी प्लीज. आणि ज्यांना कोणाला विदर्भात ॲग्रो टुरिझम सुरू करायचं असेल त्यांनी यांचा नंबर कृपया नोट करावा. मी नंबर देतो. श्री संजयजी मेनन, सेक्रेटरी स्मार्ट फाउंडेशन नागपूर, 9890937354. परत एकदा रिपीट करतो आहे, 9890937354. श्री संजयजी मेनन हे सेक्रेटरी आहे स्मार्ट फाउंडेशनचे. आता मी याच्यानंतर मांगली लेक फार्मचे संचालक श्री नितीनजी हांडेला विनंती करतो की त्यांनी आपली यशोगाथा सांगावी. आमचं मांगली लेक फार्म हे उमरेड रोडवरती आहे, 25 किलोमीटर नागपूरवरून. माझं जुनं फार्म हाऊस होतं स्वतःचं, त्याला कन्वर्ट केलं आहे ॲग्रो टुरिझममध्ये. तिथेच जनरली ॲग्रो टुरिझम जे आहे शनिवार रविवारी जास्त चालतं, पण आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने, जसं लेक फिशिंग फार्म आहे, ह्या रूम्स आहे आमच्या. स्विमिंग पूल, आम्ही वेडिंग रिसेप्शन सुद्धा करतो इथे. डीलर्स मीट, ऍग्रिकल्चर कंपनीचे डीलर्स मीट तिथे होते. ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा आम्ही इथे करून घेतो. पिकनिक येते आमच्याकडे, रियुनियन, गेट टुगेदर. प्री वेडिंग आजकाल चालू आहे ट्रेंड. आमच्याकडे प्री वेडिंग शूटला लोक येतात. बर्थडे पार्टी,
धन्यवाद. 98 हंड्रेड सरांचं नितीन हांडे 937 310 5794. उमरेड रोडवरती चांपागाव आहे, 25 किलोमीटरवरती. चांपागावापासून डावीकडे लेफ्टला आहे 2 किलोमीटर.